खरसुंडी दोन्ही टीमचे 12वे प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाठवा. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. मनीष आणि मयुरेश दोन्ही बॉल का यस बॉल घ्या. निखिलजी देशमुख आणि संतजी जोरकर यांचं हे आयोजन. हारता हारता खरं तर जिंकली सावरली टीम आणि जिंकता जिंकता हारली ती माडपाई माडप टीम. परंतु काय फाईट बॅक बघायला मिळाला माडप संघाचा. कारण असं वाटलं कमी धावा आहेत. समोर रोहित पाडगे आणि गौरव घोसाळकर सारखा एक तडाखेबंद फलंदाज असताना त्यांना दोघांना बाद करण्यामध्ये यश आलं. परंतु नंतर टीम काय असते, कारण क्रिकेट हा एका खेळाडूचा खेळ नाही आहे. ज्यावेळेस 11च्या 11 खेळाडू परफॉर्म करतात ना त्याच वेळेस तुम्ही पुढे जात असता आणि तेच घडलं. वेल प्लेड सावरली संघ. कृत्या कियान 11 आई गावदेवी खरसुंडी या नावाने हा संघ मैदानामध्ये उतरलाय आणि त्याचे पुरस्कर्ते प्रणित महाडिक आणि कुमार गायकवाड यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. आणि दुसऱ्या बाजूला श्रेयस 11 वरची खोपोली या नावाने संघ मैदानामध्ये उतरलाय. टॉस त्याने जिंकलाय. प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय रुपेश म्हात्रे आलाय पहिला षटक घेऊन. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पहिलाच खूप टप्प्याचा बॉल होता लॉंग ऑफला आणि पहिलाच बॉल वरती रुपेशने मिळवली विकेट. पहिला फलंदाज मनीष बाद झाला. शून्याचा चष्मा घालून तो डगआउटच्या दिशेने येतोय आणि बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय तो कुणाल बारसकर. मयुरेश आणि कुणाल आणि मनीष या तिघांवरती खरसुंडी संघाची फार मोठी कमान असते. त्रिमूर्ती आपण म्हणूया. तिघांपैकी एखादा खेळाडू जर खेळला तर खरसुंडी संघाचा चांगला परफॉर्मन्स बघायला मिळतो. परंतु आता त्यांच्यामधला एक जो मनीष आहे सलामीला गेला. लॉंग ऑफला त्याला फटका खेळायचा होता परंतु विकेट्स घेण्यामध्ये विश्वास ठेवत असतो रुपेश म्हात्रे आणि त्यांनी विकेट देखील मिळवली वरची खोपोली संघासाठी. लगातारच्या 3 षटकारासाठी 1000चं कॅश प्राइज आहे प्रणित महाडिक यांच्याकडून. संघाचे पुरस्कर्ते प्राइज लावतायत देतायत आणि देतील देखील इथून व्यासपीठावरून, कारण संघ तसं परफॉर्मन्स करायला पाहिजे. खोलात टाकलेला बॉल एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या गॅप मध्ये तिथे थोडंसं फंबल झालं आणि बघता बघता धावफलकावरती 2 धावा कंप्लीट होते. असं वाटलं की सिंगलच मिळेल परंतु थोडंसं फंबल आणि लगेचच ते हेरलं खरसुंडी टीमच्या दोन्ही फलंदाजांनी. बघता बघता मयुरेश आणि कुणालने केल्या धावा. 2-2ने अकाउंट खुलं झालंय. धावसंख्येचा श्री गणेश बघायला मिळतोय तो कित्या कियान 11 आई गावदेवी खरसुंडी संघाचा. 2 धावा 4 ओव्हरची मॅच. रुपेश म्हात्रे इथे आडवा बॅटने फटका पूर्णश फसलाय आणि आणखी एक विकेट मिळू शकते. यस मिळते आणि दुसरा फलंदाज बाद करतोय रुपेश आपल्या संघासाठी. म्हात्रे तुम्ही कोणत्याही स्पर्धेमध्ये रुपेशला बघा तो नेहमीच पहिल्या ओव्हरमध्ये विकेट घेत असतो आणि या मॅच मध्ये देखील 2 विकेट्स तो मिळवतोय. 2 वरती 2 अशी थोडीशी नाजूक परिस्थिती, थोडीशी अडचणीमध्ये सापडली आहे ती कृत्या या कियान 11 आई गावदेवी खरसुंडी. या मॅच मध्ये थोडंसं आता फाईट बॅक करावं लागेल खरसुंडी टीमला, कारण फाईट करण्यासाठी ओळखली जाणारी टीम आहे.
मयुरेशवरती सगळ्यांच्या नजरा जरूर आहेत, परंतु आता नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय सूरज नलावडे. सूरज मैदानावरती दाखल झालाय. सुरुवात चांगली झाली. टॉस त्यांनी जिंकलाय वरची खोपोली संघाने आणि प्रथम जो काही निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा तो अद्याप तरी मी म्हणेन वरची खोपोली टीमच्या बाजूने आहे. परेश ठोंबरे आणि श्रेयस पाटील यांच्याकडून वरची खोपोली संघाच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. विकेट हॅट्रिकसाठी 500चं कॅश प्राइज आहे. ते कोणत्याही खेळाडूने ती हॅट्रिक घेतली तरी दिलं जाईल. 2 विकेट्स मिळाल्यात रुपेशला. 2 वरती 2 अशी परिस्थिती आहे. पहिलं षटक मार्गस्थी. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे, परंतु किमान 35चा आकडा मनामध्ये घेऊन खरसुंडी टीमने पुढे जायला पाहिजे या मॅच मध्ये. इथे आतलीकडे घेऊन शॉट फाईन लेगला. कोणतीही धाव इथून मिळणार नाही. चांगली फिल्डिंग झाली पाठीमागच्या दिशेने. एकही धाव मिळत नाही या बॉलवरती. चौथा चेंडू संपलाय खेळपट्टीवरती रुपेश म्हात्रेचा आणि फक्त 2 धावा त्याने खर्च केल्यात या ओव्हरमध्ये. चांगला स्पेड हाताळतोय रुपेश म्हात्रे. संघाचा संघनायक. कॅप्टन इज अ लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं 38 सर्कलच्या बाहेर फक्त 2 सीमारक्षक आहेत आणि या परिस्थितीमध्ये फलंदाजांना थांबून ठेवलंय ते रुपेश म्हात्रेने. इथे स्लोवर पण हाताळण्यात होता. सगळे अस्त्र आहेत. एखाद्या चांगल्या गोलंदाजाचं जर आपण वैशिष्ट्य बघितलं ना तर त्याकडे सगळे चेंडू पाहिजेत आणि ते सगळे चेंडू रुपेशकडे आहेत. पहिलं षटक संपलंय. पंचामाला इशारा करतात आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जी सुरुवात हवी होती खरं तर श्रेयस 11 वरची खोपोली संघाला ती सुरुवात मिळून देतोय तो संघाचा कॅप्टन रुपेश म्हात्रे. 2 वरती 2. चला लगेचच फिल्डिंग सेट करून घ्या कारण 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायचे आहेत. याकडे दोन्ही संघ तुमचं लक्ष असू द्या कारण टायमाचं पाबंदी आहे ज्यावेळेस तुम्ही क्रिकेट खेळता. पहिले षटक संपले. 2 धावा धावफलकावरती. यानंतर आणखी एक मोठी लढत, ज्या लढतीची चर्चा मागच्या 3 रात्रीपासून आहे ती म्हणजे अंजरून संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये दिसेल. भैरवनाथ क्रिकेट संघ अंजरून आणि त्यांच्या विरोधामध्ये असेल तो लवजी. कालच्या रात्रीमध्ये लवजी संघ टॉप 5 मध्ये गेलाय हालच्या स्पर्धेमध्ये. सो त्यांचा खेळ तो कॉन्फिडन्स घेऊन नक्कीच या स्पर्धेमध्ये ते आले असतील. दोन्ही टीमला आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. जसे 4 षटकं संपतील आपण नाणेफेकी करण्यासाठी यायचंय. प्रज्योत घोसाळकर आणि यश वादळ यांना विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं. प्रज्योत घोसाळकर आपण सुद्धा या. गोलंदाज येतोय विशाल. विशालचा बॉल डाऊन द ग्राउंड लॉंगॉनच्या दिशेने. फिल्डर तिथे आहे. 1 धाव मिळती आहे. एकापेक्षा जास्त काही नाही कारण रुपेश म्हात्रेने जी लेन पकडली, जो टप्पा पकडला तोच टप्पा विशाल देखील कॅरी फॉरवर्ड करतो या षटकामध्ये. अगदी खोलवर टप्पाचा बॉल त्याने टाकला. कोणतंही उत्तर नव्हतं, मोठा फटका नव्हता या बॉलवरती. सरळ 1 धाव मिळाले. 1 ने धाव फलक जाऊन पोहोचतायत. 3 धावा धावफलकावरती. 3 धावा धावफलकावरती. मोठे फटके अपेक्षित आहेत खरसुंडी टीमसाठी आणि इथे मोठा फटका मारण्याचा देखील प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉल पुन्हा संपर्क नाही आहे आणि समोर फलंदाज सूरज आहे. मयुरेश देखील आहे. मयुरेशवरती फार मोठी जबाबदारी असेल कारण मयुरेश देखील एका चांगल्या इनिंगसाठी ओळखला जातो. ज्या ज्या वेळेस टीम संकटामध्ये असते, संकटामधून बाहेर त्यांनी कित्येक स्पर्धेमध्ये काढले या टीमला. इथे आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक चांगला बॉल. अतिरिक्त बाउन्स. नाकासमोरून जाणारा बॉल. परफ्यूम डिलिव्हरी ऑफ टेनिस बॉल क्रिकेट. काय बॉल हाताळण्यात आला होता रुपेशच्या माध्यमातून. अगोदरचे सगळे चेंडू थोडेसे खाली राहिले आणि या चेंडूने थोडासा अतिरिक्त बाउन्स घेतला. सूरज 5 लगातारचे डॉट बॉल त्यांनी खेळलेत. फार दबाव असेल त्याच्यावरती. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. प्रेशर आहे. प्रेशर मध्ये आणि तिथे काय घडलंय. मॉन्टी सारख्या एका मोठ्या खेळाडूने ते कॅच ड्रॉप केली आहे. सगळे चकंबित झाले कारण मॉन्टी भरपूर वर्ष क्रिकेट खेळतोय. वरची खोपोली संघ असेल, व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट असेल, टाटासाठी देखील क्रिकेट तो खेळतोय आणि मोठमोठ्या स्पर्धेचा अनुभव त्याच्याकडे. सन्माननीय अतुलजी देशमुख साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. गुरुग्राम पंचायत मानकुलीचे विद्यमान सदस्य आणि बक्षिसांची खैरात देखील ते मोठ्या संख्येने मागच्या 3 रात्रीपासून करतायत.
त्यांचं आपण मनापासून स्वागत या स्पर्धेमध्ये करतोय. विकेट जाती आहे ती तिसरी करसुंडी टीमची. थोडीशी संकटामध्ये करसुंडी टीम. डीजे आता उत्सुकता लागली आहे सगळ्या प्रेक्षकांना, सगळ्या व्यासपीठावरतील पाहुण्यांना, कारण संतोष जोरकर तुम्हाला इन ऍक्शन मध्ये दिसतील. भैरवनाथ क्रिकेट संघ अंधरून टीम इन ऍक्शन मध्ये दिसेल आणि त्यांच्या विरोधामध्ये देखील एक तगडा संघ आहे जो कालच्या रात्रीमध्ये टॉप 5 मध्ये गेला हालच्या स्पर्धेमध्ये, तो लवजी संघ. आणि लवजी संघाच्या विरोधामध्ये खेळताना दिसेल तुम्हाला तो अंधरून. कृत्या कियान 11 आई गावदेवी खरसुंडी टीम थोडीशी संकटामध्ये. लोअर फुटॉस बॉल लॉंग ऑफला, वाईडिश लॉंग ऑफला आणि पोहोचत नाहीये, अवाकाच्या बाहेर होतं. मॉन्टीच्या बॉल आलाय सीमा पार, चौकार. आणि तितकेच चांगले घोडोलीचे खेळाडू मुन्ना पिंगळे यांचा वाढदिवस आम्ही साजरा करणार आहोत आणि ते त्यांचे कट्टर समर्थक म्हणूया आपण, त्यांचे जवळचे मित्र म्हणूया आपण, तुम्हाला सर्वांचेच लाडकं जितू दादा दिसले यांच्या माध्यमातून हे वाढदिवस. आणि त्यांचा मुलगा देखील इथे आलाय क्रियांश, त्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. यांच्या माध्यमातून वाढदिवस साजरा केला जाईल या व्यासपीठावरती. प्रेमच्या प्रत्येक षटकारासाठी मनीष देशमुख साहेबांकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सूरज आणि प्रेम ही जोडी मैदानावरती 8 धावा धावफलकावरती आल्यात. मस्ट निडेड चौकार आलाय, जे गरजेचे आता मोठे फटके तो आलाय. 2 षटकं संपली, धावफलक 8 वरती पोहोचलाय. सन्मान्य जितूजी दिसले यांचं आगमन या ठिकाणी झालंय. मी मगाशी देखील उल्लेख केला की या पण व्यासपीठावरती त्यांचा मुलगा देखील आलाय. आणि ज्या ज्या वेळेस ओपन हाफमध्ये त्यावेळेस प्रीमियर लीगमध्ये जितू दादांचा संघ असतो त्या त्यावेळेस मुन्ना पिंगळेच त्यांच्या टीममध्ये असतात. त्यांचा वाढदिवस साजरा होतोय. मुन्ना पिंगळे यांना विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती या. त्यांचा काल वाढदिवस, त्यांना आपण वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊया. काल ते खरं तर नव्हते, मला असं वाटतं कुठेतरी असेल पार्टीसाठी, घरीच होते, कारण त्यांची मॅच देखील होती लेदर क्रिकेटची. 9 धावा, 3 गडी बाद, 9 हे समीकरण. सूरज आणि प्रेम ही जोडी, प्रेमच्या बॅटमधून एक चौकार आलाय. रोहित पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आहे. इथे शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न, कारण लेफ्टी बॅट्समनच्या विरोधामध्ये ज्यावेळेस तुम्ही शॉर्ट बॉल खेळताना त्यावेळेस अगेन द स्पिन खेळायचा असतो, कारण लेफ्टी बॉलरला एक नॅचरल स्विंग असतो, टप्पा पडून थोडासा बाहेरच्या दिशेने अँगल बनवत असताना चेंडू बघायला मिळतात. आणि तोच चेंडू बघायला मिळाला रोहित पाटीलचा. बॉलच्या मेरिट पर्यंत यावं लागेल. इथे आडव्या बॅटने बरोबर स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने विरेश्वर वरची खोपोली टीमचा तिथे आहे फिल्डर एक स्क्वेअर लेग मध्ये. आणि इथे काय घडलं, इथे काय घडलं, जिथे एकच धाव होती तिथे आता धावा मिळू लागल्यात. आणि आता स्कोरर कडे आपण जाऊया, किती धावा आहेत या बॉलवरती. 3 धावा मिळतात या बॉलवरती. 3 ने धाव फलक जाऊन पोहोचताय 12 वरती. 30 पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे खरसुंडी टीमला. 30 जर झालं तर फाईट होऊ शकते या मॅच मध्ये, कारण समोर देखील चांगले चांगले फलंदाज आहेत. विनय नाईक, नूर असेल, मॉन्टी असेल, यांच्या समोर टार्गेट हवंय. आणखी एक चांगला बॉल पंचांचा, व्हाईट बॉलचा नक्कीच इशारा येईल, कारण लाईन चेक केली पंचांनी. रनआउटची विकेट देखील तिथे मिळेल, म्हणजे 1 धाव आणि 1 विकेट देखील मिळाली ती वरची खोपोली संघाला.
तर त्याला 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल या स्पर्धेच्या निमित्तानं. फक्त प्रेक्षकाचा इथे वाडिश लॉंगॉनला एक धाव मिळती आहे. दुसरीचा प्रयत्न प्रेम करतोय परंतु एकच धाव मिळेल. या बॉलवरती 1 ने धाव फलक जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावरती. 18. 4 गडी बाद 3 षटक संपलीत. सुरू आहे तिसरं षटक सुरू आहे. चांगला चेंडू टाकावा लागेल. शेवटचा बॉल या षटकामधला रोहित पाटीलचा. 18 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खरसुंडी टीम हाफ ट्रॅकर पाठीमागच्या दिशेने बॅकहँड एरिया गॅप शॉट सिलेक्शन लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे आलाय. चौकार आणि या चौकाराच्या सहाय्याने तिसरं षटक संपलंय. ड्रिंक ब्रेक आहे आणि आपण वाढदिवस साजरा करणार आहोत या व्यासपीठावरती मुन्ना पिंगळे सरांचा. एक षटक आता बाकी आहे. धावफलक जाऊन पोचलंय ते एकूण 22 या आकड्यावरती. धावा गरजेचे आहेत कारण या ओव्हरमध्ये 10-15 धावा यायला पाहिजेत मग मजा येईल. कारण खरसुंडी टीमकडे देखील बॉलिंग अटॅक चांगली आहे. 35 पर्यंत जर पोहोचला तर मग मजा येईल, आणखी मजा येईल सामन्यामध्ये. कारण मागची मॅच काय मडपाई माडप टीमने रंगवली होती. शेवटच्या बॉल पर्यंत तो सामना गेला. नेल बॅटिंग फिनिश बघायला मिळाली त्या सामन्यामध्ये परंतु अंतिम बॉलवरती पराभूत व्हावं लागलं मडपाई माडप संघाला. शेवटचा गोलंदाज झालाय बॉलिंग मार्क वरती हर्षद बोईर. हर्षद नवीन नवीन यंगस्टर्स तुम्हाला बघायला मिळतात वरची खोपोली संघाचा जर आपण विचार केला. मॉन्टीच्या तालमीत रुपेश मात्रेच्या तालमीत हे सगळे घडलेले गोलंदाज. शेवटचं बॉलर आहे. ऑन साइडला खेळलाय परंतु डीप मध्ये फिल्डर आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने दुसरी धाव संख्येचा प्रयत्न करतोय परंतु एकच धाव संख्येवरती समाधान मानावं लागेल या बॉलवरती आणि 1 ने धाव फलक जाऊन पोहोचतोय 23 या आकड्यावरती. 23 धावा. चला श्रेयस आपण या गुणसंख्या लेखिका म्हणजे श्रेयस कुठे असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावं. सूरज आणि प्रेम या दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप सुरू आहे कारण ती गरजेची होती. पार्टनरशिप यायला पाहिजे होती आणि ती येते. चौथ्या विकेट साठी चांगला बॉल आहे आणि तितका चांगला फटका देखील बघायला मिळाला लॉंग ऑनच्या दिशेने आणि तिथे मिसफील्ड झाली आहे. नशिबाचा चौकार आलाय तो खरसुंडी संघासाठी. चौकार. ट्वेंटी 28 धावा धावफलकावरती आल्यात. धावा येऊ लागल्यात आता. शेवट गोड करण्याचा प्रयत्न खरसुंडी संघाचा या मॅच मध्ये. चांगला बॉल बघायला मिळतोय. वेगवान बॉल रुपेश मात्रेच्या हातामध्ये आणि इथे रनआउटची संधी देखील आहे. रनआउटच्या स्वरूपात 5वा धक्का लागलाय तो खरसुंडी संघाला. बॅटिंग साठी दाखल झालाय सूरज. प्रेमला स्ट्रायकर एंडवरती त्याने आणलंय. आपली विकेट सॅक्रिफाईस करतोय संघासाठी. सुयोग लाले याला विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती. वेगवान बॉल बघायला मिळाला परंतु दाभोलकर सरांचा इथे वाट बॉलचा इशारा आलाय. अवांतरची धाव धावफलकावरती ऍड धावफलक जाऊन पोहोचतोय 29 धावा. 29 30 पेक्षा जास्त धावा
मजा येईल सामन्यामध्ये, कुठेही जाऊ नका. ही मॅच देखील शेवटच्या बॉल पर्यंत जाऊ शकते जर बॉलिंग चांगली झाली खरसोंडी संघाची. श्रेयश आपण या. शेवटचा बॉल आणि ते लॉंग ऑफला मॉन्टेकडून देखील मिसफील्ड झाले. बराचशा मिसफील्ड आला, त्याच्यावरती चौकार देखील आलाय आणि या 4 धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचलाय. तेहतीस धावा. 4 चेंडूचा खेळ संपलाय. इथे स्वीप, काय फटका खेळण्यात आला होता. फॉलिंग स्वीप केलाय, लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे आलाय. हा उत्तुंग असा चौकार प्रेम सगळ्यांची मनं जिंकतोय आपल्या खरसुंडी गावासाठी. पण वाढदिवस साजरा करतो या ठिकाणी. जो केक आम्हाला जितू दिसले आणि त्यांच्या मुलाने इथे दिलाय, त्यांचे परम मित्र मुन्ना पिंगळे यांचा वाढदिवस आज क्रियांश आणि जितू दिसले यांच्या उपस्थितीमध्ये आपण साजरा करत आहोत या व्यासपीठावरती. काल मुन्ना दादाचा वाढदिवस आणि तो वाढदिवस आपण इथे साजरा करतोय. दोन्ही संघाचे कॅप्टन, अंजरून संघाचा कॅप्टन आणि लवजी संघाचा कॅप्टन, आपण त्वरित नाणेफेकी करण्यासाठी यावं. सन्माननीय राजेंद्रजी येरुणकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करावा. येस, मुन्ना पिंगळे यांनाच आपण सांगतो टॉस करण्यासाठी. खरोखरच मुन्ना पिंगळेंची जर कारकीर्द तुम्ही बघितली तर प्रत्येक क्षेत्रामध्ये ते प्रामाणिकपणे काम करत असतात. मग क्षेत्र कोणतंही असू दे, क्रिकेटचं असू दे, क्रिकेटच्या बाहेरचं असू दे, एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. नेहमीच सगळ्यांना मार्गदर्शन ते करत असतात. कोणता खेळाडू चांगला खेळतोय, कोणता नाही, आणि फार ते कमी बोलतात. मुन्ना पिंगळेचा जर आपण विचार केला ना, फार ते कमी बोलतात परंतु चांगलं बोलतात. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन या. पण मोस्ट एक्साइटेड सामना येस लवजी संघाचा इथे आलाय. आपण अंजरून संघाला विनंती करू की कॅप्टन आपण पाठवा. भैरवनाथ 11 अंजरून.
आणि अनिल दादा पिंगळे साहेबांकडून देखील मुन्ना पिंगळेंच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील आम्ही मनापासून धन्यवाद त्यांना देतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं ते सामना एन्जॉय करतात केडीसी लाईव्हच्या माध्यमातून. त्यांचं मनापासून स्वागत या निर्धार चषकामध्ये. चला आता व्यासपीठावरती टॉस बॉक्स मध्ये मुन्ना पिंगळे यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. भैरवनाथ अंजरून आणि लवजी या दोन टीम दरम्यान मोठी लढत आहे. हाय व्होल्टेज सामना आहे. सगळीकडे तुम्हाला आता निळे 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 बघायला मिळतील कारण घरचा संघ आहे अंजरून. दादानी सांगितलं मला काल संतोष दादानी की बऱ्याच जणांच्या पाठीराख्यांच्या इच्छा होत्या की अंजरून संघ कधी ए गटामध्ये खेळेल आणि त्या सगळ्या समर्थकांची पाठीराख्यांची इच्छा पूर्ण केली आहे. सन्मान्य विजयजी रसाळ साहेबांचा मी शुभ सन्मान करतोय. पंचांचा बॉल बॉल द्या, चेंडू द्या, चेंडूची पूर्तता करा लगेच. विजयजी रसाळ साहेबांचा मी सन्मान इथे करतोय मुख्य व्यासपीठावरती. असं वाटलं की कमी धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल वरची कोपोली संघाला, परंतु ज्या मिसफील्ड झाल्या 3 मिसफील्ड इतक्या सोप्या होत्या त्याच्यावरती 3 चौकार आणि रुपेश मात्रेला आता टेन्शन आलं असेल कारण असं वाटलं त्यांनी सुरुवात करून ज्यावेळेस दिली 2 धावसंख्येचं षटक टाकलं त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील धावा नव्हत्या. 3 ओव्हरमध्ये 12 आणि तड नंतर मग जो प्रवास राहिला तो असं वाटलं की एखाद्या खेडेगावामधून निघाला खरसुंडी संघ आणि लगेचच अटल सेतूवरती पोहोचला. इतका चांगला त्यांचा प्रवास होता. शेवट त्यांनी गोड केला. आता मोमेंटम आहे ते खरसुंडी टीमच्या बाजूने. बघूया सामन्यामध्ये काय होईल. 24 बॉल आणि गरज आहे ती 42 धावसंख्येची. विनय नाईक आणि उदय कोळंबे मारतातच मॉन्टी ही सलामीची जोडी ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झाली आहे. दोन्ही संघाला शुभेच्छा आपण देऊया. 24 बॉल आणि 42 ची गरज आहे आणि दुसऱ्या बाजूला कृत्या कियान 11 आई गावदेवी खरसुंडी टीमचा गोलंदाज झालाय कुणाल बारसकर. कुणाल बारसकर प्रेमने जी इनिंग महत्वपूर्ण इनिंग साकारली त्याचं चीज करावं लागेल, त्याचं सोनं करावं लागेल या मॅच मध्ये कुणाल बारसकरला. P1चं षटक एक मिड विकेटला आपण बघतो जिथे मयुरेश आहे. एक लॉंग ऑफ आपण बघतो फिल्डर जिथे प्रेमला आपण बघतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पंचाने सांगितलं की हाईट फॅक्टर आहे. हाईट चेक करण्यात आली कारण LBWचं बाद घोषित ज्यावेळेस तुम्हाला करायचं असतं ना त्यावेळेस 3 गोष्टींची पाहणी करणं पंचांसाठी फार गरजेचं असतं. एकतर पिचिंग कुठे आहे, एकतर इम्पॅक्ट कुठे आहे आणि एकतर बॉल यष्ट्यांना हिट होतोय की नाही. या 3 गोष्टीमध्ये जर फलंदाज सापडला तर मग त्याला पायचीत पकडलं जातं. बघा पाण्याची मागणी तिथे करा, पूर्तता करा जर हवी असेल तर. जा रुपेश मात्रे आपण कोणाला तरी पाठवा. कुणाल बारसकर पहिल्याच बॉलवरती बीट करतोय मॉन्टीला. उदय कोलंबेकडे ती क्षमता आहे, ती कॅपॅसिटी आहे, ती कॅपेबिलिटी आहे त्याच्याकडे की मोठमोठे फटके तो इझिली मारू शकतो. प्रति षटकामागे जी सरासरी आहे वरची कोपली संघासाठी ती सरासरीपर्यंत पोहोचू शकतो. आणि विनयकडे देखील तितकाच अनुभव आहे. विनयचा जर आपण विचार केला तर मागच्या 2-3 वर्षापासून त्याची बॅट थोडी शांत आहे, परंतु त्याच्याकडे देखील ती क्षमता आहे ना मोठे मोठे फटके मारण्याची. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आतली कडा लागली. यष्टीरक्षक तिथे आहे. मॅच मध्ये मजा येईल कारण सुरुवात चांगली केली आहे ती कुणाल बारसकरने. लगातार 2 डॉट बॉल इथे आलेत. धाव फलकावरती एकही धाव नाही आहे, परंतु मॉन्टीला आता काहीतरी फाईट बॅक करून दाखवावं लागेल या मॅच मध्ये. 42चं टार्गेट. आता 22 बॉल मध्ये 42 बनवायचे. खोडा टाकलेला बॉल रडार मध्ये होता आणि त्याला फेकून दिलाय लॉंग ऑन सीमारशीच्या पलीकडे. षटकार.
ची शेवट गोड करत असताना मॉन्टी बघायला मिळाला. षटकार. थँक्यू. आणि मी मगाशी उल्लेख केला की मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू मॉन्टी उदय कोळंबे 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले. जरूर त्याने सलगचे 2 निर्धाव चेंडू सुरुवातीला खेळले, परंतु त्याला माहिती आहे जर मी मैदानामध्ये राहिलो, मी जर या षटकामध्ये चांगली बॅटिंग केली तर माझा संघ देखील एका चांगल्या पोझिशन मध्ये जाईल. एक षटक संपलंय, धाव फलक जाऊन पोहोचलाय. ते एकूण 14 धावा 18 बॉल मध्ये गरज आहे ती 18 चेंडू मध्ये 14 धावा 28 ची गरज आहे अजूनही. 18 बॉल 28 समीकरण. बॉलिंग साठी आलाय मनीष. स्वीप करण्याचा प्रयत्न ऑफस्टिकच्या बाहेर पंचाने सांगितलं इम्पॅक्ट आहे. लेग बाईटचा इशारा पंचाने केला. एक धाव ऍड होईल धावफलकावरती आणि धावफलक जाऊन पोहोचत आहे ते 15 या आकड्यावरती. मॅच ऑन. दोन्ही संघ मॅच मध्ये आहेत अजूनही. कोणता संघ जिंकेल, कोणता गाव जिंकेल, कारण हे ग्रामीणचे सगळे खेळाडू आज या निर्धार चषकामध्ये आलेत. त्यांना पाहण्यासाठी भरपूर संख्येने प्रेक्षक देखील आहे. आणि कालच मी उल्लेख केला की खालापूर टेनिस बॉल क्रिकेट मधले आपल्या गावाचं नाव ज्यांनी ज्यांनी रोशन केलं ते संघ मात्र तुम्हाला आजच्या या रात्रीमध्ये बघायला मिळतील. पुढच्या मॅचची प्रतीक्षा सगळ्यांना लागून राहिले आणि त्यासाठी सगळे मोठ्या संख्येने प्रेक्षक देखील इथे आहेत. अर्धा अंजरून गाव इथे आलाय कारण अंजरूनचा संघ खेळणार आहे. वेगवान बॉल बघायला मिळाला. मॉन्टीसाठी कोणतंही उत्तर नव्हतं मॉन्टीकडे. मनीषचा हा बॉल डॉट आलाय. चांगली गोलंदाजी करतोय. 2 चेंडूवरती एकही धाव त्याने खर्च केली नाहीये, कारण पहिली धाव जी आली ती लेग बाईटची होती. ती गोलंदाजीच्या अकाउंटला ऍड केली जाणार नाही. 2 बॉल डॉट टाकलेत. 15 धावा धाव फलकावरती. जसे जसे डॉट बॉल येतील तसा प्रेशर देखील वाढेल. लोअर फुल टॉस बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्येच फील्ड केलंय. काय गोलंदाजी करतोय मनीष. चांगली गोलंदाजी. पहिले षटक टाकलं कुणालने. त्याने महागडी कामगिरी केली, परंतु त्याने देखील सुरुवात चांगली करून दिली होती. मनीषचा चांगला टप्पाचा बॉल आपण बघते खोलवर टप्प्याचा, परंतु लॉंगॉनचा फिल्डर बॉल खाली येतोय. मॉन्टीला परतावा लागेल. पहिला धक्का लागलाय.
होती ना की अंजरून संघ कधी मोठ्या टीम बरोबर खेळणार, अंजरून संघ कधी मोठ्या पोल मध्ये खेळणार आणि यात सगळ्या पाठीराख्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण केल्या जातील या मॅचच्या निमित्तानं. रित्या कियान 11 आई गावदेवी खरसुंडी टीम देखील या मॅच मध्ये वापसी करते. 42चं टार्गेट होतं परंतु 42 धावा बनवणं नाकी नऊ केलंय. चला लगेचच फिल्डिंग लावून घ्या. बॉलिंग करण्यासाठी आलाय मयुरेश. मयुरेश बाऊड. मी सुरुवातीला उल्लेख केला की मनीष, मयुरेश आणि कुणाल या तिघांवरती ही टीम आहे, परंतु प्रेमने आज इम्प्रेस केलं सगळ्यांना. काही इनिंग त्यांनी पेश केली. टीम संकटामध्ये असताना एक आव्हानात्मक टोटल त्याने उभं केलं. चला आता स्पीडअप करा मॅच मध्ये. मयुरेश आलाय. 18 धावा. चांगला बॉल वेगाने बीट केलाय, वेगाने बीट केलंय मयुरेशने. आणखी एक डॉट बॉल टाकतो या मॅच मध्ये. या इनिंग मध्ये जे डॉट ऑफ पर्सेंटेज आहेत ते फार जास्तीचे बघायला मिळत आहेत. अरे कुणी येऊ नका, काही झालेलं नाहीये.
चला चला लगेचच जा. मॅचला आता सुरू करा. पण 41 धावसंख्येची गरज आहे. चला चला लगेचच आपण मॅचला सुरू करू. 41चं टार्गेट आहे. गेम चालू करा. मॅच सामना चालू करा. 41 धावसंख्येचं टार्गेट आहे. मॅच जिंकण्यासाठी वरची खोपोली संघाला धावफलक झालं. आता 18 झाल्यात. पहिला डॉट बॉल आलाय मयुरेशचा. 18 धावा धावफलकावरती. 41 धावसंख्येचं टार्गेट आहे. 18 धावा. पहिला बॉल डॉट आलाय. म्हणजे 23 ची गरज आहे. भूषण चौधरी आणि अभिजितजी मोरे यांना विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. 41 धावसंख्येची गरज. 18 धावा झाल्यात. 11 बॉल मध्ये गरज आहे ती 23 धावसंख्येची. 11 बॉल 23. मॅच ऑन. येथे फटका तर फसला असं वाटतंय नूरचा. गोलंदाज बॉल पर्यंत पोहोचेल का? पोहोचत नाहीये. कॅच ड्रॉप. नूरला मिळतेल्या बॉल वरती 2 धावा. 2 ने धावफलक जाऊन पोहोचतोय 20 वरती. 41 टार्गेट आहे. म्हणजे अजून 21 ची गरज आहे 10 बॉल मध्ये. 10 बॉल 21 हे समीकरण आहे मॅच मध्ये. सन्मान्य अजयजी चालके यांना विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. समीरजी कदम, नितीन कदम या तिन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण लगेचच व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. 10 बॉल मध्ये गरज आहे ती 21 धावसंख्येची. 10 बॉल 21 हे समीकरण या मॅच मध्ये. कोणता संघ जिंकेल? वरची खोपोली जिंकेल की खरसुंडी जिंकेल? नूरला मिळालेले जीवनदान या मॅच मध्ये. उमेश नगरकर यांचं मनापासून आपण स्वागत करतोय. मयुरेश तयार. हा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. मयुरेश अप्रतिम गोलंदाजी करतोय या सामन्यामध्ये. 9 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज. 41चं समीकरण. 9 चेंडू 21 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी. 9 बॉल 21 हे समीकरण. या ओव्हरमध्ये 3 बॉल टाकलेत मयुरेशने. फक्त 2 धावा खर्च केल्यात. विनय खेळतोय नॉस्टा किरीनला 3 बॉल फेस करून 1 वरती. आणि नूर खेळतोय 2 वरती. 4 चेंडूचा सामना त्यांनी केलाय. इथे खोला टाकलेला बॉल ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर तिथे आहे. डीप मध्ये 1च धाव मिळते. चांगली गोलंदाजी करतोय मयुरेश. धावफलक जाऊन पोहोचेल. 21 या आकड्यावरती. 1 गडी बाद 21 धावा थांबल्यात. ज्यावेळेस मॉन्टी बाद झाला. मॉन्टीने 2 षटकार मारले होते पहिल्या ओव्हर मध्ये. त्यानंतर मोठे फटके आलेच नाहीत. येथे चांगला फटका. वाडी स्ट्रॉंग ऑफला परंतु आहे डाऊन द बॉल फिल्डर. परतावा लागेल विनय नाईकला. ती 7 बॉल 20 हे समीकरण. जर मोठा फटका आला तर अंतर कमी होईल. परंतु एखादा डॉट बॉल आला तर या मॅचची पकड आणखी मजबूत करेल खरसुंडी टीम. हा बॉल महत्वाचा या मॅच मध्ये. चांगला टाकावा लागेल कारण असं वाटलं कमी टार्गेट आहे. परंतु या कमी टार्गेटला आता कठीण बनवलंय कृत्या कियान 11 आई गावदेवी खरसुंडी टीमने. 7 बॉल 20 हे समीकरण. अकूट टप्प्याचा बॉल. पंचांचा व्हाईट बॉलचा तिथे इशारा आलाय. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती ऍड होते. समीकरण बदलत आहे. शेवटचे 7 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज. 7 बॉल 19 हे समीकरण या मॅच मध्ये. यानंतर एक मोठी फाईट आहे लवजी आणि त्यांच्या विरोधामध्ये अंजरून. एक मोठा सामना आहे. भरपूर प्रेक्षक सगळीकडे निळ्या जर्सीचे प्रेक्षक दिसत आहेत.
त्यांचं मनापासून स्वागत. 7 बॉल 19 हे समीकरण या मॅच मध्ये. शाकिरनला गौरवला आपण बघतोय आणि इथे आपण बघतोय वाडिश लॉंग ऑफच्या दिशेने फटका खेळण्यात आलाय. एकच धावीतून मिळेल. मयुरेशने कमबॅक करून दिलं या षटकामध्ये. खरसुंडी टीमला 3 षटकं संपली. 23 धावा धावफलकावरती. 6 बॉल आणि 18 धावसंख्येची गरज. सहा चेंडू मध्ये 18 धावसंख्येची गरज. 23 धावा धावफलकावरती. आता 3 मोठ्या फटक्यांची गरज आहे, परंतु नूर सय्यद अजूनही क्रीज वरती आहे. नूरला काहीतरी दाखवावं लागेल. ज्यावेळेस नूर मैदानावरती दाखल झाला, मी मगाशी उल्लेख देखील केला की मोठ्या मॅचचा हा मोठा खेळाडू आहे. कित्येक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये मालिकावीर म्हणून त्याला आपण बघितलाय. परंतु गौरव देखील चांगला फलंदाज आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. करण जाधव यांच्याकडून जर मॅच जिंकली खरसुंडी टीमने तर 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल टीमला. कॅप्टन गुल प्रतीक. कोलात टाकलेला बॉल आणि पंचांचं बोट आकाशाकडे. पहिला धक्का या ओव्हर मध्ये. गौरव बाद. कॅप्टन गुल प्रतीक यांना 1000 रुपयाचं प्राइज आहे करण जाधव यांच्याकडून. कॅप्टन कुल आपण बघतोय या मॅच मध्ये काय कॅप्टनशिप बघायला मिळते. करसुंडी टीमचा जर आपण विचार केला 41चं टार्गेट होतं. 10च्या सरासरीने धावा बनवायच्या होत्या. पहिल्या ओव्हर मध्ये मॉन्टेने चांगली सुरुवात करून दिली होती, परंतु तदनंतर काय गोलंदाजी केली आहे. परंतु प्रेमला देखील विसरून चालणार नाही, कारण निर्णायक क्षणाला त्याने त्या धावा बनवल्या आणि तिथूनच फाईट मात्र सुरू झाली या सामन्यामध्ये. 5 बॉल 18 हे समीकरण. नूरला स्ट्रायकर वरती आणावं लागेल. हर्षद भोईर आलाय बॅटिंग करण्यासाठी आणि इथे चांगला फटका. बॉल गेला सीमारेषेच्या पलीकडे. हर्षदच्या बॅट मधून आला हा षटकार. समीकरण बदलेल. 4 बॉल 12ची गरज. दोन्ही संघांमध्ये हा सामना चुरशीचा ठरतोय. शेवटचे 4 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. जरी टॉप ऑर्डरचे फलंदाज बाद झाले असतील तरी अर्षद सांगतोय 5व्या क्रमांकावरती येऊन अशी बॅटिंग करायला पाहिजे होती. 4 बॉल 12 हे समीकरण. 29 धावा धावफलकावरती आणि ते आणखी एक विकेट मिळवते गोलंदाज आयुष आणि अर्षद देखील बाद. विकेट मिळवतो तो आयुष. समीकरण आता बदलत आहे. शेवटचे बॉल बाकी आहेत ते आता 3 आणि 12 धावसंख्येची गरज. 3 बॉल 12. मनीष देशमुख आपण व्यासपीठाशी संपर्क करा. मनीष देशमुख आपण या. 3 बॉल 12 हे समीकरण या मॅच मध्ये. हर्षदने एक षटकार मारून आशा पल्लवित केली होती, परंतु आता बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय ओमकार मैदानामध्ये दाखल झालाय. 3 बॉल 12 हे समीकरण. 29 धावा धावफलकावरती आल्या शेष 11 वरची खोपोली संघाच्या. परंतु दुसऱ्या बाजूला कृत्या केएन 11 आई गावदेवी करसुंडी टीम काय गोलंदाजी करते या मॅच मध्ये. लो स्कोरिंग थ्रिलर.
पहिल्या 2-3 ओव्हरमध्ये धावा येत नव्हत्या, नंतर धावा आल्या, फाईट झाली, पहिलं ओव्हर महागडं पडलं, परंतु तदनंतर सगळ्याच गोलंदाजांनी काय कमालीचं षटक हाताळलीत. 3 बॉल 12 हे समीकरण. मॅच ऑन. अजूनही दोन्ही संघ मॅच मध्ये आहेत. एखादा मोठा फटका यायला पाहिजे या बॉलवरती. 3 बॉल 12 हे समीकरण. इथे आणखी एक विकेट, आणखी एक विकेट मिळतीये. प्रतीक यष्ट्यांच्या मागून काय कमालीची कॅप्टनशिप करतोय. बघा काय कॅप्टनशिप करतोय. प्रत्येक बॉलवरती फिल्डिंग सजावट करतोय. कोणता गोलंदाज कोणत्या एंडवरून टाकेल, कधी फिल्डिंग आतमध्ये सजवतोय, कधी 38 सर्कलच्या बाहेर सजवतोय. या सगळ्या इम्प्रेस होऊन पारितोषिक देखील आलंय कॅप्टन कूल प्रतीक साठी. कॅप्टन कूल येतो प्रतीक साठी. 2 बॉल 12 करण जाधव यांच्याकडून हे पारितोषिक आहे. 2 बॉल 12 हे समीकरण या मॅच मध्ये. आणि करसुंडी जिंकली तर कुमार गायकवाड साहेबांकडून 1000चं कॅश प्राइज. करण जाधव कडून देखील 1000चं कॅश प्राइज. करसुंडी जिंकली तर 2 बॉल 12 हे समीकरण. आणि इथे मात्र पंचांचा कोणताही इशारा येत नाहीये, म्हणजे आज चांगला बॉल बघायला मिळाला. रुपेश मात्रेला रनआउटच्या स्वरूपात परतावं लागेल. आणि मॅच मात्र आता पोचले 1 बॉल आणि 12चं समीकरण. षटकार आला तर तुषारजी धुमाळ यांच्याकडून नूर सय्यद साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. शेवट गोड करेल का. 1 बॉल 12 हे समीकरण. एखादा नो बॉल आला, एखादा बिमरचा नो बॉल आला तर मजा येईल सामन्यामध्ये. 1 बॉल 12 कारण नूर आला असता स्ट्रायकर एंडला. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. 1 बॉल 11 हे समीकरण. करण जाधव वाट बघतायत कधी येईल कॅप्टन कूल. प्रतीक गेस्टनच्या मागून. आणि तिसऱ्या पंचाची मागणी आहे व्हाईट बॉल साठी, कॅप्टन कूलनेच केली आहे. आता बघूया कॅप्टन कूलचा निर्णय काय, जो त्यांनी डिसिजन घेतलाय रिव्ह्यूचा. चला या तिसरे पंच या लगेच. पंच या, पंच या, पंच या लगेच. तिसरे पंच. व्हाईट बॉल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालाय. व्हाईट बॉल आहे. 1 बॉल आणि 11 हे समीकरण आहे मॅच मध्ये. एखादा खराब बॉल यायला पाहिजे, एखादा बिमर बॉल यायला पाहिजे. मजा येईल सामन्यामध्ये. फुलटॉस बॉल टाकलाय आणि त्याला बिरकावलाय 4 धावसंख्येसाठी. मॅच जिंकली आहे ती कृत्या कियान 11 आई गावदेवी खरसुंडी संघाने. हार्दिक अभिनंदन. 41 डिफेंड केलं त्यांनी आणि पराभूत झाला तो वरची खोपोली संघ. अर्थातच श्रेष्ठ 11 वरची खोपोली संघ. तुमचं देखील मनापासून आपण आभार व्यक्त करूया. प्रेम साठी एक